शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये सहभाग घेतलेला जिल्हाधिकारी महोदय काही व्यस्ततेच्या निमित्ताने बाहेर होते। तो पण प्रमुख विषय आहे। त्याचा कृषी विभाग आणि आम्ही संवाद साधतो आहोत। किती पंचनामे आता शासन पातळीवर सबमिट झालेले आहेत। आपण बघितलं असेल की मागच्या 2 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्याचं वाटप पण आता नुकसान भरपाईचं सुरू झालेलं आहे। अधिवेशन चालू असल्यामुळे याचा थोडासा आढावा राहिलेला आहे। पुढच्या आठवड्यामध्ये मी स्वतः मंत्रालयामध्ये आपल्या पर्टिक्युलर नाशिक जिल्ह्याची मी माहिती घेईन। नाही, कापूस जर सोडला तर इतर पिकांचं त्याने 57,46,00,000 रुपयाचं वाटप ऑलरेडी केलेलं आहे आणि उर्वरित रक्कम पण लवकरात लवकर त्यांनी द्यावी। त्याने केंद्र शासनाच्याकडे त्याला जो एक फोरम असो अपील करण्याचा, त्या फोरमचा वापर त्याने केलेला आहे। राज्य पातळीवरच्या जे काही त्याने अपील दाखल केले होते ते खारिज करण्यात आलेले आहेत। मग जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य शासन हे अपील त्यांचे खारिज करण्यात आलेले आहेत आणि त्याला एक फोरम आहे तिकडे अपील करण्याचा, तिथेही त्याचा निर्णय लवकर होईल। आणि आज शेतकरी अडचणीत आहेत आणि म्हणून लवकरात लवकर त्यांचं नुकसान भरपाई वाटप झालं पाहिजे अशी सूचना त्यांना करण्यात आलेली आहे। एक 8 दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही दिलेला आहे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला। जर समजा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने ते क्लेम नाकारले किंवा दिले नाही पैसे, तर आपली भूमिका काय असणार आहे आंदोलनात? मला अपेक्षित आहे की अशी वेळ येणार नाही। विमा कंपनीला काय सांगायचं ते त्याला समजलेलं आहे की ज्या काही कंपन्यांना नफा होतो त्या नफ्याच्या काही पर्सेंट सामाजिक कार्याच्यासाठी खर्च करणं नियमाप्रमाणे अपेक्षित आहे। आणि मग त्यासाठी जे काही आपले शहराचे प्रमुख चौक आहेत किंवा काही दुभाजक असतील, ज्याला जे कोण इच्छुक असेल, महानगरपालिका त्याचं यादी त्या संस्थेंना देणार आहे आणि त्याच्यापैकी जे कोण त्याचं सुशोभीकरण किंवा इतरही सामाजिक कार्यामध्ये जे कोण सहभागी होऊ इच्छित असतील तर ती एक समन्वय बैठक आज संपन्न झाली। त्यामध्ये काही शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काही वाहनं पडून आहेत, वर्षानुवर्षापासून ते वाहनं पडून आहेत, किंबहुना काही वस्तू अशा आहेत की त्या काही वर्षांपासून पडून आहेत। रहदारीला अडथळा निर्माण होतो, त्या चौकामध्ये अडथळा निर्माण होतो, तर त्याचं ताबडतोब महापालिकेच्या वतीने ड्राईव्ह राबवला जाईल। त्या वाहन चालकाचं जे कोण मालक असतील त्यांना सूचना केली जाईल की बाबा ते तू रस्त्यावरनं काढून घे। त्याने जर काढलं नाही तर पुढची कायदेशीर कारवाई महापालिकेच्या वतीने संपन्न केली जाणार आहे। दिव्यांगांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की शासकीय नियम कायद्याच्या नुसार 5% निधी हा दिव्यांगांवर खर्च करणं अपेक्षित आहे। आणि मग नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्हा परिषद, आपल्या जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिका याचं पण आम्ही त्या ठिकाणी आढावा घेतला आणि त्यातल्या त्यात दिव्यांग बांधवांना स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या योजना आहेत त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करा अशी सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये एक प्रशस्त असं दिव्यांग भवन आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्याचं लवकरच महिन्याभराच्या आत लोकार्पण त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्या दिव्यांग भवनाच्या माध्यमातून नाशिक महापालिका क्षेत्रातील दिव्यांग बांधवांचे जे काही योजना प्रश्न असतील त्याची अंमलबजावणी करणं, ते सोडवण्याचं काम संपन्न होणार आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.